नमस्कार. मी डॉक्टर मनीषा दावलभक्त. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. भुसावळ येथे गेली 25 वर्ष प्रॅक्टिस करते. निरनिराळे पेशंट आता इतके वर्ष बघितल्यानंतर मला असं जाणवलं की बरेच पेशंट खूप संभ्रमात असतात. आम्ही काय करायला पाहिजे, काय नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि त्या बाबतीत त्यांना आहाराचं नियोजन काहीच नसतं. म्हणून मी असं ठरवलं आहे की आपण एक शृंखला तयार करायची सिरीजची, की जेणेकरून मला सगळ्या माझ्या पेशंट्सना आणि त्यांच्या नातेवाईकांना मला उद्बोधन करता येईल की त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये त्याचा काय त्रास होतो, काय काय काळज्या घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं आपलं जीवन कायमस्वरूपी कमीत कमी गोळ्या घेऊन कसं चांगलं राहील हे आपल्याला बघता येईल. ह्या सिरीजचा पहिला भाग मी आपला नवीन जीव निर्मिती म्हणजे प्रेग्नन्सी, गरोदरपणा ह्याच्यापासून सुरुवात करते. कारण प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट राहिल्यानंतर त्या स्त्रीला पहिल्या 3 महिन्यात खूप धास्ती असते, भीती असते. नवरा, सासू, आई, घरातले सगळीच मंडळी खूप धास्तावलेली असतात. पण इकडे आनंदही असतो, धास्तावलेलापणा असतो. मग हे खाल्लं तर काय होईल, ते खाल्लं तर काय होईल, अशा असंख्य गोष्टी त्यांना त्रास देत असतात. आणि मग म्हणून मला असं वाटलं की ही नवनिर्मिती, जीवनाची निर्मिती होती. ह्यासाठी आपण प्रेग्नन्सीतला आहार ह्याच्यावरती पहिली हे गुंफूया. तर ह्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर समतोल आहार घेणं. समतोल आहार म्हणजे काय तर आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट, फॅट्स, मिनरल्स आणि जीवनसत्व अशा सगळ्या घटकांनी पोषक असा हा आहार बनतो. आता असंच मी तुम्हाला जर का नुसतं बॅलन्स डाएट घ्या असं सांगितलं तर ते कदाचित कुणाला लक्षातही येत नाही. पण मी तुम्हाला जसं जसं मी बोलत राहीन तसं तसं तुम्हाला उलगडत राहील की काय आहे हे बॅलन्स डाएट नेमकं. कारण काय आहे की बाळ हे पूर्णत्वापणे आईवरती अवलंबून असतं. ह्या सगळ्या बारीक सारीक घटकांसाठी. जीवनसत्व आहेत, मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहे, कॅल्शियम आहे आणि हे सगळं त्याच्या शरीरात जाण्यासाठी तुम्ही आईचा आहार हा खूप चांगला असला पाहिजे. बरं, मग हा आहार कधी सुरू करायला पाहिजे? समतोल आहार की सगळेच जीवनसत्व आहेत. तर खरं पाहता हा आहार प्रेग्नन्सी राहायच्या आधीपासून सुरू करायला पाहिजे. आपल्याकडे हा ट्रेंड नाही आहे, पण पाश्चात्य देशामध्ये किंवा बऱ्याच मेट्रो सिटीजमध्ये आजकाल मुली आपला गुगल इंजिन असल्यामुळं आम्ही गुगल डॉक्टर म्हणतो त्याला. तर हा गुगल डॉक्टर सगळ्यांना सांगत असतो आणि तशा त्या सगळ्या करत असतात. तर 3 महिन्या आधीपासून हा आहार सगळ्यांनी सुरू करायला पाहिजे. त्याच्यातला महत्त्वाचा घटक कोणता आहे तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हा फॉलिक ॲसिड आहे. ह्या फॉलिक ॲसिडमुळं मज्जासंस्था, मेंदूची कवटी बनणं किंवा मणक्यांची हाडं बनणं आणि स्पायना बायफिडा किंवा असे आजार टाळणं ह्या गोष्टी फॉलिक ॲसिडमुळं होतात. त्यामुळं आणि इतर लोहाची निर्मिती, रक्तातले हिमोग्लोबिन जास्त वाढवणं ह्याच्यासाठी ह्या फॉलिक ॲसिडची नितांत शरीराला गरज असते. म्हणून प्रेग्नंट राहायच्या आधी कमीत कमी 3 महिने हा आहार सुरू केला पाहिजे. समजा तुम्ही नाही सुरू केलात, तुम्ही प्रेग्नंट राहिलात तर पहिल्या महिन्यापासून जरूर फॉलिक ॲसिड हे आपल्या आहारात असणं अतिशय गरजेचं आहे. आता फॉलिक ॲसिड कशापासून मिळतं तर फॉलिक ॲसिड हे हिरव्या पालेभाज्यामध्ये असतं. तर तुम्ही कंपल्सरी तुमच्या खाण्यात रोज हिरव्या पालेभाज्या असल्या पाहिजेत. आंबट फळं मी प्रत्येकाला सांगते की काहीच नाही मिळालं तर लिंबू तर सगळ्यांना मिळतं. लिंबू, संत्री, मोसंबी, द्राक्ष जी कुठलंही आंबट फळ मिळेल ते तुम्ही खाऊ शकता. डाळिंब सगळ्यात दुसरं एक अजून उदाहरण आहे. आणि कडधान्य सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे कडधान्य. पुढे आता आहारात येतच राहील की कसं आपण कडधान्यावर मी किती जोर देते हे तुमच्या लक्षात येईल. कारण हे कडधान्य खूप
काय काय आपल्याला पुरवतं. कॅल्शियम पुरवतं, फॉलिक ॲसिड पुरवतं, आयर्न पुरवतं आणि बाकी प्रथिनं असतात त्याच्यामध्ये. सो हे लक्षात घ्या की 1 ते 3 महिन्यात फॉलिक ॲसिड घेणं खूप आवश्यक आहे. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय येतो की दोघांसाठी खायचं का? प्रत्येक वेळेला ज्यावेळेला प्रेग्नंट बाई येते तिच्याबरोबरचा जो माणूस असतो तो असं म्हणतो, हसायला आलं, कारण प्रत्येक वेळेला ती सासू आणि तो नवरा दोघंही कंप्लेंट करत असतात की ही खात नाही. आणि बरेचदा आई पण असते, कारण आजकालच्या मुली तुम्हाला माहिती आहे की बरेचदा त्यांना फास्ट फूड, जंक फूड खायची सवय असते. तर आई पण बरेचदा कंप्लेंट करते तर की ही खातच नाही आणि आता तर पोटात बाळ आहे, दोघींसाठी खायला पाहिजे. पण ते खरं नाही आहे. जरी वस्तुतः हे खरं असलं की आईच्यामुळं आहारावरच बाळाची वाढ ठरते, पण डायरेक्ट पोटातला काही ब्रेड, पोळी, भाजी, भात काही बाळ घेत नाही. तर आईने जे खाल्लेलं आहे ते अन्नपदार्थचं पचन होऊन रक्तात ते मिसळले जातात आणि मग आपल्या शरीरात जे आहे ते मग बाळाकडे वारेच्या मार्फत, नाळ जी असते ना जोडलेली, त्याच्यामार्फत बाळामध्ये शरीरात जातात. त्यामुळं आईने खूप चांगलं खाणं, आहार घेणं आवश्यक आहे, पण जास्त अतिरिक्त आहाराची बिलकुल गरज नाही आहे. साधारण 4थ्या महिन्यापासून आईला 300 कॅलरीज जास्त आहार घ्यावा लागतो. आता तुम्ही म्हणाल हे मॅडम कॅलरी बिलरी आम्हाला कळत नाही, पण 300 कॅलरीज म्हणजे काय? तर त्यांनी साधारण 2 कप दूध जास्त प्यायला पाहिजे. म्हणजे रोज जे काही खात आहेत त्याच्यापेक्षा 2 कप दूध किंवा 2 चपात्या जास्त खायला पाहिजेत, किंवा 1 कप भात खाऊ शकतात, 3 इडल्या खाऊ शकतात. आहारात 3 अंड्यांचा समावेश करू शकतात. म्हणजे पूर्ण आहाराअंती तुमच्या 300 कॅलरीज वाढल्या तरी ते आपल्याला पुरेसं होतं. मग लक्षात आलं ना तुमच्या की आता दोघांसाठी खायला नको, तर जे काही खातोय हे जास्त पौष्टिक कसं असेल, त्याच्यात सगळे घटक कसे येतील हे बघणं जरुरीचं असतं. आता अजून एक नवीन फॅड, मॅडम आता माझं वजन एवढं वाढेल, मी काय करू? मला नकोय 10 किलो वजन वाढ. पण मुलींनो लक्षात घ्या की तुम्ही एक तर प्रेग्नंट राहायच्या आधी किंवा तुम्ही प्लॅन करणार असाल प्रेग्नन्सी, त्याच्या आधी तुमचं वजन कमी करा आणि मग प्रेग्नन्सी राहू दे. किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर अतिरिक्त जंक फूड बंद करा, म्हणजे तुमचं एक्सेस वेट गेन होणार नाही. परंतु प्रेग्नन्सीमध्ये साधारण ज्या बायका असतात त्यांचं 10 ते 12 किलोपर्यंत वजन वाढतं. खूप जाड असतात त्यांनी मात्र हे वजन एवढं वाढू न देता ते 8 ते 9 ग्रॅमपर्यंतच वाढवावं. आणि अगदी कृश आहेत त्यांनी 12 ते 14 किलोपर्यंत वजन वाढायला हरकत नाही आहे. पण हे वजन वाढत असताना तुम्ही तुमच्या न्यूट्रियन्स, फॅट, व्यायाम ह्याची सगळ्याची काळजी घ्यायला पाहिजे. बरेचदा असं होतं की नवरा म्हणतो की माझं बाळ खूप गुटगुटीत असायला पाहिजे, म्हणून त्या बायकोला वाटेल तसं खायला घालतो आणि बाळ मात्र कुपोषित होतं आणि आई मात्र गुटगुटीत होते. आणि मग नवरा म्हणतो आता मॅडम हिला बारीक करा. म्हणजे हा काही खरंच जोक नाही आहे, हे असं नेहमी घडत राहतं आमच्या ह्याच्यात. म्हणून वेट गेन बाबतीत आपण कॉशियस राहायला पाहिजे आणि थोडंफार वेट गेन हे होणारच, पण अतिरिक्त वजन, कारण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रेग्नन्सीमध्ये जे काही अतिरिक्त वजन वाढेल हे पुढील काळात ते वजन कमी करण्यास खूप 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 परिश्रम घ्यावे लागतात आणि बरेचदा त्या बायका अशाच जाड राहतात. आता हे अतिरिक्त वजन जे असतं, म्हणजे सगळंच वजन बाईचं 10 किलो समजा वाढलं तर ते काही सगळंच वजन बाळाचं नसतं. त्याच्यामध्ये गर्भपिशवी असते, गर्भातलं पाणी असतं, वार असते, रक्त, आईच्या शरीरातलं रक्त, रक्तातलं पाणी आणि चरबी, असं ते सगळं वजन मिळून 8 ते 10 किलो असतं. सो वजन वाढणं जरुरी पण आहे, पण बायको गुडगुडीत न होता बाळ गुडगुडीत कसं व्हावं हे आपण आता बघूया. आता पहिले 3 महिने काय होतं
की मळमळ होते, अन्नाचा वास येतो, बिलकुल भूक लागत नसते आणि नवरा सासू वैतागलेले असतात. तुम्ही म्हणाल सारख्या मॅडम नवरा सासू आई असं सांगतायत, पण काळजीपोटी वैतागणं असतं त्यांचं ते. कारण त्यांना वाटत असतं की ही काही खात नाही तर त्याचा इफेक्ट बाळावर तर नाही होत आहे ना, आणि म्हणून ते काळजी करत असतात. पण बिलकुल काळजी करू नका. पहिले 3 महिने आईच्या पोटात काहीही गेलं नाही तरी बाळाला काहीही धोका नसतो. हां, पण एकसारख्याच खूप उलट्या होत आहेत, दिवसभर खूप उलट्या होत आहेत आणि ती एक थेंब पाण्याचा जात नाही असं मात्र असेल तर जरूर लगेच दवाखान्यात नेलं पाहिजे. कारण डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता होणं हे आईच्या दृष्टीने जीवाला धोका येतो. त्याला हायपरेमेसिस ग्रॅव्हिटा म्हणतात. बरेचदा या पहिल्या 3 महिन्यात खूप कडक डोहाळे म्हणतो आपण, म्हणजे काही खायची काय काय खायची इच्छा होते आणि मग नवरोबाची खूप ताळंबर उडते की काय खायला घालू आणि काय नाही. पण हे पण सगळं नॉर्मल आहे. या दिवसात कमीत कमी तिखट ब्लँड फूड नेहमी घेतलं पाहिजे. खारी बिस्किटं, गोड बिस्किटं, टोस्ट, केक, पोळी, इडली असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. हेल्दी स्नॅक्स म्हणजे आपले पारंपरिक पदार्थ आहेत. पराठा झालंच तर इडली मी सांगितलंच, लाडू वेगवेगळ्या प्रकारचे हे आपण तुम्ही घरात करून ठेवू शकता, हे त्या खाऊ शकतात. आता दुसरी गोष्ट ह्याच्यातमध्ये काय आहे की तुम्ही छोटे छोटे आहार घ्यायला पाहिजे. स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे तुमची ह्या काळात होणारा मळमळ कमी होईल, रक्तातली पातळी नियमित राहील, तुम्हाला उलट्या होण्याचं प्रमाण कमी होईल, ॲसिडिटी मेन कमी होईल. आणि दुसरी गोष्ट आहे की हे तेलकट तळकट तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला मळमळ पण होणार नाही, उलटी होणार नाही. तर एक लक्षात ठेवा की फ्रूट ज्यूस, खारं गोड बिस्किट, फ्रेश फळं, नारळ पाणी, ताक हे तुम्ही घेऊ शकता. मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही शक्यतो लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्ह कैरीचं, कच्चे कैरीचं पन्ह करा, उकडून पन्ह करा किंवा नारळाचं पाणी हे भरपूर प्रमाणात 9 महिने पीत राहा, म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे संडास शौचास न होणं, कडक होणं. ही पहिल्या 3 महिन्यात एकतर आपल्या आतड्यांची हालचाल मंदावली असते म्हणून होत राहतं. आणि दुसरी गोष्ट ह्याची आहे की आम्ही गोळ्या देतो, त्याचा एक साईड इफेक्ट असू शकतो. आणि खाण्यात चोथा अजिबात नसतो, म्हणजे फायबर्स अजिबात नसतात म्हणून होतं. म्हणून माझं सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने डाळिंब आणि केळं हे कंपल्सरी खायचं. 8-10 काळ्या मनुका ह्या कायमस्वरूपी खाण्यात ठेवा. रोज संध्याकाळी पूर्ण 9 महिन्यापर्यंत पालेभाजी ही जेवणात असलीच पाहिजे. आणि पालेभाजी म्हणजे फळफळीत पाणी नव्हे, सुकी भाजी, छान कांदा लसणाची फोडणी द्या, पीठ पेरा, अशी सुकी भाजी, भाकरी, पोळी, भात, तुम्ही त्याच्याबरोबर वरण, कडधान्य, उसळ असं काही घेऊ शकता. पण ते आहारात असणं जरुरी आहे. त्याच्यामुळं चोथा वाढेल आणि त्याच्यामुळं संडासला कडक होणे, शौचाला त्रास होणं हे प्रकार थांबतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याबरोबरच तुम्हाला सॅलड खायला पाहिजे. तिन्ही मील्समध्ये 3 वेळेला आपण मेन नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये सॅलडचं प्रमाण. सॅलड म्हणजे काय? काकडी, टमॅटो, बीट, गाजर, पालक आहे, लेट्यूस आहे, ब्रोकोली आहे, तुम्हाला जे अवेलेबल आहे तुमच्या ह्याच्यामध्ये ते तुम्ही खाऊ शकता. सो पहिले 3 महिने उलटी मळमळ झाली तरी ही काही तुम्हाला आजार झालेला नाही आहे, ही प्रेग्नन्सीमुळं घडतं आहे. सो विसरून जायचं आपल्याला उलटी झाली, ब्रश करायचा, दात घासायचे, बडीशोप खायची आणि जेवण करायचं. हे सगळ्यात उत्तम गोष्ट. त्यामुळं अजिबात घाबरू नका. उलटी मळमळ खूप लोकांना होते, हे हार्मोनल चेंजेसमुळं घडतं. फक्त अति उलट्या होत असेल तर डॉक्टरचं ओपिनियन लगेच घेणं आवश्यक आहे. दुसरा उलटीसाठी अजून एक पर्याय असा सांगितला जातो की जागा बदल केली तरीसुद्धा या उलट्या थांबू शकतात. म्हणजे माहेरी असेल तर सासरी जा, सासरी असेल तर माहेरी जा, कधी मावशीकडे जा, कधी आत्याकडे जा, इट वर्क्स. सो हे पहिल्या 3 महिन्यातलं झालं. त्याच्यानंतर छान भूक लागायला लागते 4थ्या महिन्यापासून. साधारण आपलं 1 ते 1.5 किलो वजन दर महिन्याला त्याच्यानंतर वाढायला लागतं. पहिले 3 महिने वजन वाढलं नाही
कमी होत गेलं तरी काही काळजी करू नका. तुमचं बाळ सुरक्षित आहे. रुटीन सोनोग्राफी जे डॉक्टर सांगतील तशा तुम्ही करत राहा. आता आपल्या समतोल आहारामध्ये प्रथिनं पहिल्यांदा यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय काय आहे, प्रथिनं कशा कशात असतात. प्रथिन म्हणजे प्रोटीन्स. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही, पनीर, चीज हे सगळे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. ह्याचं एक माप किंवा कडधान्य म्हणजे मोड आलेल्या उसळी, चवळी, मटकी, राजमा, मूग, मसूर, हरभरा, ही कुठलीही उसळ मोड आणा आणि ती उसळ वाटीभर तुम्ही रोज खायला पाहिजे. हे एक आपल्याला ॲडिशनल करता येईल. प्लस दही मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे. मग ड्रायफ्रूट्स आहेत, नट्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे बदाम रोज 5 ते 6 बदाम रात्री भिजवून सकाळी तुम्ही दिवसभरात ते घेऊ शकता. आणि नॉन व्हेजिटेरियनमध्ये मांस, मच्छी हे प्रथिनांचे महत्त्वाचे घटक आहेत. आता बरेचदा असं होतं की कितीतरी कंप्लेंट येतात की ही दूधच पीत नाही, मॅडम दूधच पीत नाही. पण काही बायकांना दूध आवडत नाही, त्यांना त्या वासाचा त्रास होतो. तर दूध नाही प्यायलं तरी हरकत नाही. बाकीचे घटक जे मी सांगितले आहेत, ही उसळी आहेत, बदाम आहेत, ड्रायफ्रूट्स बाकीचे आहेत, हे तुम्ही खायला द्या. नाचणी खायला द्या. नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅल्शियम दोन्ही असतं, त्यामुळे त्याचा फायदा होईल. तर काही हरकत नाही. दूध नाही जात असेल तर दही जात असेल तर दही खाऊ दे, पनीर खाऊ दे. तर ह्याच्यातून प्रोटीन्सची कमतरता भागेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं पिष्टमय पदार्थ ते पण आपल्याला जरुरी आहे. कुठले कुठले आहेत तर सगळे प्रकारची धान्य त्याच्यापासून होणारे पदार्थ म्हणजे जोंधळा, ज्वारी, बाजरी, तांदूळ, रागी म्हणजे नाचणे ह्याच्यापासून बनणारे मग सगळे पदार्थ आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेत, हे तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यावर फ्रूट्स खूप महत्त्वाचे आहेत. फ्रूट्समधून आपल्याला सगळ्या प्रकारची निरनिराळी ADEK आणि B कॉम्प्लेक्स हे सगळं तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या फळातून मिळणार आहे. आणि खनिज आणि हे पण तुम्हाला त्याच्यातूनच मिळणार आहे. त्यामुळं आहारामध्ये मी साधारण प्रत्येकाला सांगते की रोज 2 फळं कमीत कमी पाहिजेत. त्यातलं केळं हे कायमस्वरूपी ठेवा. केळ्यातून सगळे आहार घटक तुम्हाला मिळतात. दुसरं फळ मी डाळिंब सांगते, पण तुम्ही अवेलेबल लोकल फळ जे काही असेल ते तुम्ही खाण्यात आवश्यकच आहे. ड्रायफ्रूट्समध्ये 4 ते 5 बदाम, 3 ते 4 खजूर, 8 ते 10 मनुका ह्या रोज एका वाटीत वेगळ्या काढून ठेवा आणि रोज तुम्ही खाऊ शकता. तिसरी गोष्ट प्रथिनांची मी सांगितली तुम्हाला. रोजच्या खाण्याव्यतिरिक्त म्हणजे पोळी, भाजी, भात ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रोज 1 वाटी उसळ किंवा 100 ग्रॅम पनीर किंवा मांस, मच्छी किंवा 2 अंडी हे तुमच्या आहारात असणं अत्यावश्यक आहे. रोज रात्री पालेभाजी न विसरता. आता आपण थोडंसं ॲनिमियाबद्दल बोलूया. कारण रक्तातलं प्रमाण कमी असणं आणि मोठे मोठे आजार ॲनिमियामुळे होऊ शकतात. तुमचं हिमोग्लोबिन हे 12 ग्रॅमच्या वरच पाहिजे आणि ते बरेचदा खूप कमी असतं आणि साधारण 7व्या-8व्या महिन्यात आपल्या रक्ताचा व्हॉल्यूम वाढल्यामुळं ते अजून कमी होतं. त्याला आम्ही डायल्युशनल ॲनिमिया म्हणतो. लोह आणि कॅल्शियम ह्या सप्लिमेंट्स डॉक्टर देतात. बरेचदा लोकांना असं वाटतं की आयर्नच्या गोळ्या घेतल्याने बाळ काळं होईल, आई काळी होते, पण तसं काहीही नाही आहे. शौचाला मात्र काळी होऊ शकते, पण रक्तातलं लोह कमी झालं, पहिल्या महिन्यापासून जर का कमी असेल आणि तुम्ही प्रेग्नंट राहिलात तर तुम्हाला ब्लड प्रेशर वाढणं, ब्लिडिंग होणं डिलिव्हरीच्या वेळेला, बाळ कमी वजनाचं होणं, बाळाला पाणी कमी होणं, या सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळं रक्त हे दर 3 महिन्यांनी प्रेग्नन्सीमध्ये तपासलं गेलं पाहिजे. किती ग्रॅम रक्त आहे त्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे आयर्नची इंजेक्शन असतात. सलाईनमध्ये घालतो आम्ही, टाकून देतो आणि गोळ्या. ह्या कंटाळा करायचा नाही. कॅल्शियमची गरज 1000 ते 1200 ग्रॅम असते. तर तेही आपल्या पोटात व्यवस्थित गेलं पाहिजे. त्याच्यासाठी कॅल्शियमचे सप्लिमेंट घेणं, कारण बाळाचं रक्त, स्नायू, हाडं ह्याच्या निर्मितीसाठी कॅल्शियमची खूप गरज असते. आणि त्याच्याबरोबर व्हिटॅमिन डी. म्हणजे 15 ते 20 मिनटं उन्हातलं काम काहीतरी करा. कपडे वाळत घालणं, निवडणं, दळणं,
काय असेल ते उन्हात करा, त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल. फॉलिक ॲसिड मी सांगितलं, अ ब क ड ई के सगळं तुम्हाला आहारातूनच मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी सगळी फळं आणि मी आत्ता सांगितलं आहे तो आहार तुम्ही घ्यायला हवा. आणि आता खूप खूप महत्त्वाचं सांगते, हे काय टाळायचं मग? बाहेरचे अन्नपदार्थ टाळायचे, कारण ते कसे बनवलेत, कोणी बनवलेत, कसं केलं आहे आपल्याला माहिती नाही. उघड्यावरचे पदार्थ टाळायचे, कारण करणाऱ्याला एखादा आजार असू शकतो. त्यामुळे अतिसार, कावीळ हे आजार झाले तर प्रेग्नन्सीमध्ये त्याची औषधं देणं खूप अवघड असतं. कोक, पेप्सी, मिरिंडा, एरिएटेड ड्रिंक्स अजिबात घ्यायचे नाही, कारण त्याच्यामुळं कॅल्शियमचं शोषलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला साखर उगीचच मिळते आणि त्यांनी अतिरिक्त वजन वाढू शकतं. त्याऐवजी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी हे घ्यायचं. चायनीज अजिबात नको, कारण सगळ्यांना वाईट वाटेल ऐकताना, पण त्याच्यात अजिनोमोटो असतो आणि बाळाला ते खूप हानिकारक असतं. फास्ट फूड, जंक फूड, मैदा, त्याच्यामुळं बद्धकोष्ठता म्हणजे शौचास साफ न होणं, ॲसिडिटी होते. टी व्ही समोर बसून जेवायचं नाही. उघडे असलेले पाणीपुरी, भेळपुरी खायचं नाही. धूम्रपान, मद्यपान नको. साखर, तेल, तूप अतिरिक्त वापर नको. जेवताना व्यवसायाच्या गोष्टी बोलणं टाळावं. आणि आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पंचेंद्रियांचा आहार. तर शरीरा इतकीच बुद्धीला आणि मनालाही आहाराची आवश्यकता असते. पंचेंद्रियांमार्फत आपण मनाची, बुद्धीची, भावनेची भूक भागवू शकतो. त्यासाठी कानाने चांगले ऐकणं, डोळ्याने चांगलं पाहणे आणि वाणीने चांगलं बोलणं याची गरज असते. अशा रीतीने घेतलेला आहार आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या गर्भाला नक्कीच सुसंस्कारित व गुटगुटीत करेल अशी मला आशा आहे. तुम्ही सर्वांनी असाच आहार घ्या. काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, मी त्याचं निरसन करेन. धन्यवाद.